प्रशांत परिचारक यांनी केलेल्या विधानाबद्दल कोल्हापूरकरांचा कशा निषेध केलेला आहे ते जाणून घेऊया ब्रेकवर जाताना। साठी केलं अशी सगळी सैनिकांच्या बद्दल वाहवा करतात, परंतु ह्या एका माणसानं एवढा असं वाईट बोललाय की त्यांची बायका मुलं सोडून ते इतके लांब राहतात, जिथं की तिथं बर्फ असतो। 5-6 महिने 8-8 महिने अगोदर अजिबात येत नाहीत। मुलं लहान असताना पण सोडून जातात। ती मुलं कशी मोठी होतात त्यांना कळत नाही। एवढे त्यांचे आई वडील पाठीमागं सगळा संसार त्यांची एक बायको झेलत असते। तो आमदार आहे, मी म्हणत होते की त्यानं बोलले त्यावेळेला तिथं एक पण सैनिक नसेल काय, कुणीतरी त्याला मारलं असतं। आम्ही जर तिथं असतो तर त्याला उठून चप्पलनं मारलं असतं। इतका आम्हाला राग आलाय। तुमच्या सर्वांच्या सुखासाठी देशसेवा करत राहिलो आणि देशसेवा करत असताना आम्ही आमच्या बायकाबद्दल तुम्ही बोलला, आम्हाला किती वाईट वाटलं असेल। आज असे अनेक सैनिक आहेत, त्या सैनिकांना रात्रीचं झोप येत नाही। माझं सांगतो, रात्रीचं झोप येत नाही, दिवसाचं गमत नाही। असं कधीतरी वाटतं की कधी कधी मरून जावावं की ह्या देशासाठी इतकं करून देखील जो एक खोळ मूळ ज्याचं स्वतः आमदार आहे, जो पंढरपूर नगरीमध्ये राहतो आणि बायकांच्या वरती बोलतो, तू जन्मच कसा घेतलास, आमच्या बायकाचा अपमानच कसा करू शकलास।